जळगाव MIDCमध्ये कामगारांचा संताप उफाळला. पगारवाढीच्या मागणीवरून थेट प्लांट बंद करण्याचा इशारा. नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. जळगाव MIDC परिसरातील एका औद्योगिक कंपनीत पगारवाढ आणि कंत्राटी पद्धत बंद करण्याच्या मागणीवरून कामगार आक्रमक झाले आहेत. उज्ज्वल प्रकाश कोडी हे गेल्या 5 वर्षापासून कंपनीत कार्यरत असून त्यांना दररोज 471 रुपये वेतन मिळत होते. पगारवाढीची मागणी केल्यानंतर त्यांना 2 मे 2026 रोजी कामावरून घरी बसवण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत कंपनीतील इतर कामगारांनी संतप्त भूमिका घेत संबंधित कर्मचाऱ्याला कामावर घेतल्याशिवाय कामावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान संतप्त कामगारांनी 2 प्लांट बंद ठेवत गणेश कॉलनी येथील सहाय्यक कामगार आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे. कामगारांनी पगारवाढ, कंत्राटी पद्धत बंद करणे आणि कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे MIDC परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी योगेश सुने, नवराज्य लाईव्ह न्यूज, जळगाव. अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कंत्राटी कामगार जे आहेत त्या कंत्राटी कामगारांच्या विषयी या ठिकाणी लाक्षणिक उपोषण हे सुप्रीम कंपनीच्या जवळपास 450 ते 500 कामगारांनी पुकारलं होतं. एकीकडं कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिलं जात नाही, पगार बरोबर वेळेवर दिला जात नाही आणि पगाराची स्लिप दिली जात नाही. त्यानंतर कंत्राटी कामगार कायद्यानुसार त्यांचे जे काही नियम आहे त्या कोणत्याच नियमाची अंमलबजावणी केली जात नाही, बोनस दिला जात नाही. याच्यामुळे सर्व कामगारांनी एकी करून CITU या संघटनेच्या सोबत येऊन कामगारांनी आपले प्रश्न लेबर कमिशनर कार्यालयावर मांडले आणि किमान वेतन कायद्यासकट सर्व कंत्राटी कामगार कामगारांचे हक्क हे आम्हाला मिळाले पाहिजे. यासाठी कामगारांनी लाक्षणिक उपोषण केलं होतं. आता त्याच्यावर अशी भूमिका झालेली आहे की सहाय्यक कामगार आयुक्तांनी ठेकेदार आणि कंपनी व्यवस्थापन प्रतिनिधी आणि कामगारांचे प्रतिनिधी हे बसून उद्या बैठकमध्ये या गोष्टीवर निर्णय घेतील. आज आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे कारण आमचा पगारवाढीचा विषय. आम्हाला आता पगार मिळतोय तो 12,000 रुपये महिना मिळतोय. तर आमची अपेक्षा आहे की आम्हाला 20 ते 22,000 पर्यंत पगार वाढून भेटायला पाहिजे. आणि आमचा जो बोनसचा विषय आहे तो पण आहे. आम्हाला दिवाळी बोनस आहे ना कमीत कमी म्हणजे 5 ते 6,000 पर्यंतच्या आतमध्ये भेटतो. आम्हाला तोही परिपूर्ण भेटायला पाहिजे. आणि राहिला आमचा सुट्ट्यांचा विषय, तो सुट्ट्या आम्हाला ज्या 4 सुट्ट्या भेटतात त्या कंपल्सरी भेटायला पाहिजे आणि जर झालं तर भरून भेटायला पाहिजे आम्हाला. आणि ओटीचा विषय आहे की ओटीला पुराणाचं बळजबरीने थांबवलं जातं. त्यांना थांबवल्यानंतर ओटी जी असते ते ओटी डबल रोज भेटत नाही त्यांना. आणि ओटीला थांबल्यानंतर त्यांना जेवणाचा प्रॉब्लेम होतो. काही मुलं ते बाहेरून येताना त्यांना टिफिनचा विषय असतो तर त्यांना जेवण भेटत नाही. आणि जेवण जेवण जर नाही भेटलं त्यांना तर ते 16 तास काम करतील कसं काय. तर बाहेरचे येणारे जे मुलं असतात त्यांना लई प्रॉब्लेम होतो आणि त्यांना बळजबरी ओटीला थांबवलं जातं. आम्ही त्यांच्या निवेदन दिलेलं आहे आज की जे आमचे कामगार बंधू 2 जणांना घरी ठेवलेलं आहे की त्यांना कामावर घेतलं जाईल बुवा. याच्यासाठी आम्ही आज सर्वजण जमलेलो आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आज जमलेलो सर्वजण.